विद्यार्थी मित्रो नमस्ते. आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील 8वा जो चॅप्टर आहे सकारात्मक मानसशास्त्र, ज्याला आपण पॉझिटिव्ह सायकोलॉजी असं म्हणतोय, या टॉपिकचा आपण अभ्यास करत आहोत. या टॉपिकमध्ये गेल्या लेक्चरला आपण सुख किंवा आनंद भावनेविषयी माहिती प्राप्त केलेली आहे. आज त्याच्यापुढे जाऊन आपण तदनुभूती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तदनुभूती याला एम्पथी असं म्हटलं जातं. सिंपथी आणि एम्पथी यामध्ये फरक आहे. सिंपथी म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारी सहानुभूती. इथं एम्पथी म्हणजे तदनुभूती असा त्याचा अर्थ होतो. आता तदनुभूती म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल आपल्याला, तर त्यासाठी इथे काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या मित्राने खूप मेहनतीने नोकरी मिळवलेली आहे, खूप प्रयत्नाने त्याने जॉब मिळवलेला आहे. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही रस्त्याने चाललेला आहात आणि एखादा व्यक्ती इंज्युअर्ड झालेला आहे, रस्ते अपघातामध्ये जखमी झालेला आहे आणि त्याला खूप रक्तस्राव होतो आहे. हे दुसरं उदाहरण झालं. तिसरं उदाहरण आहे, तुमच्या चुलत भावाला PhD ही सर्वोच्च सन्मानाची पदवी विद्यापीठानं दिलेली आहे, जाहीर केलेली आहे. तर या तिन्ही घटनांमध्ये तुम्ही या व्यक्तीच्या जागी आहात अशी कल्पना करा. तुम्हाला काय वाटते ते पहा. आपण या व्यक्तींच्या जागी आहोत अशी क्षणभर कल्पना करा आणि तुम्हाला काय वाटते, तुम्ही कसा विचार करता, या पद्धतीनं आपल्याला विचार करायचा आहे. तुमच्या काय भावना असतील, यांच्या ठिकाणी तुम्ही असला असता तर अशा पद्धतीनं तुम्हाला विचार करायचा आहे. तदनुभूतीचा अर्थ आपण या ठिकाणी पाहतो आहे, दुसरी व्यक्ती तिच्या संदर्भात जे अनुभवत आहे, दुसरी व्यक्ती म्हणजे आपल्या समोरची व्यक्ती तिच्या संदर्भामध्ये जे अनुभवत आहे ते समजण्याची क्षमता म्हणजे भावना होय. दुसरी व्यक्ती तिच्या संदर्भात जे अनुभवत आहे, आता उदाहरणार्थ इथे सांगितलं आपण की मित्राने खूप प्रयत्नाने नोकरी मिळवलेली आहे, त्याच्या जागी आपण स्वतःला गृहीत धरणं आणि तसा अनुभव घेणं म्हणजे तदनुभूती होय. अशा पद्धतीची व्याख्या या तदनुभूतीची दिलेली आहे. दुसरी व्यक्ती तिच्या संदर्भात जे अनुभवत आहे ते समजण्याची क्षमता. माझ्या मित्राला नोकरी महत्प्रयासाने मिळालेली आहे, खूप प्रयत्न करून मिळालेली आहे. त्या मित्राच्या ठिकाणी मीच असतो तर माझ्या काय भावना असल्या असत्या, तर ते समजून घेणं म्हणजे तदनुभूती होय. किंवा रस्ते अपघातामध्ये जो व्यक्ती इंज्युअर्ड झालेला आहे, जो व्यक्ती अपघातग्रस्त झालेला आहे, जो इकडे ज्याला रक्तस्राव होतो आहे, त्याच्या ठिकाणीच आपण आहोत अशा प्रकारच्या भावना आपण स्वतःमध्ये निर्माण करणं आणि त्या व्यक्तीला समजून घेणं, याला एम्पथी किंवा तदनुभूती असं म्हटलं जातं. दुसऱ्याच्या भावना स्वतःच्या समजणं याला आपण तदनुभूती असं म्हणतोय. म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी आपण आहोत हे गृहीत धरणं. त्या प्रसंगी आपल्या बाबतीतच एखादा प्रसंग घडलेला आहे, त्यावेळी आपल्या बाबतीतच एखादा प्रसंग घडतो आहे असं आपण समजणं. त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला समजणं म्हणजे त्याच्या वेदना काय आहेत ते आपल्याला समजू शकतं. याला आपण तदनुभूती किंवा एम्पथी असं म्हणू शकतो. सिमन बारॉन व कोहेन यांच्या मते तदनुभूतीमध्ये 3 घटकांचा समावेश होतो. सिमन बारॉन आणि कोहेन यांच्या मते तदनुभूतीमध्ये 3 घटकांचा समावेश होतो. पहिला घटक आहे बोधात्मक तदनुभूती. आता बोधात्मक तदनुभूती म्हणजे काय, तर दुसऱ्या व्यक्तीच्या भावना काय आहेत, दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणजे इतरांच्या भावना काय आहेत, त्या कोणता विचार करत आहेत हे समजणे. दुसऱ्या व्यक्तीच्या काय भावना आहेत, आता त्याच्या मनामध्ये सध्या कोणते विचार चालू असतील, त्याच्या काय भावना असतील हे समजून घेणं, हे या बोधात्मक तदनुभूतीमध्ये येतं. डॉक्टर रुग्णांच्या भावनांचा अभ्यास न करता त्यास तपासून अंदाज करतात. डॉक्टर काय रुग्णांच्या भावना पाहत नाही आहे. डॉक्टर रुग्णांच्या भावना न पाहता तपासणी करतात त्याची आणि त्या पद्धतीनं एखाद्या रोगाचं निदान करतात, डायग्नोसिस करत असतात. बोधात्मक तदनुभूतीमध्ये मेंदूशक्तीच्या मदतीने प्रतिक्रिया दिली जाते. बोधात्मक तदनुभूतीमध्ये इकडे मेंदूशक्तीच्या मदतीने प्रतिक्रिया दिल्या जातात. त्याला आपण काय म्हणतोय, बोधात्मक तदनुभूती असं म्हणतो आहे. दुसरा घटक आहे भावनिक प्रतिक्रिया. भावनिक प्रतिक्रिया म्हणजे काय, यामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांचा स्वतः अनुभव घेतला जातो. इतरांच्या भावना काय आहेत त्या भावनांचा स्वतः अनुभव घेतला जातो. उदाहरणार्थ, एखाद्याच्या कुटुंबामध्ये काही दुःखद घटना घडलेली असेल तर त्यावेळी आपण काय करतो की त्याचं सांत्वन करतो. सांत्वन केल्यानंतर त्याला त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी शक्ती मिळते. हे आपण असं का वागतो,
कारण त्याच्या कुटुंबामध्ये जो घडलेला दुःखदायक प्रसंग आहे तो आपल्या जर फॅमिलीमध्ये घडला असता तर आपणसुद्धा हीच अपेक्षा केली असती ना की कोणीतरी यावं, माझं सांत्वन करावं. म्हणजे आपण दुसऱ्याच्या ठिकाणी आहोत हे गृहीत धरणं, याला आपण तदनुभूती असं म्हणतो आहे. दुसऱ्यांच्या काय भावना असतील या क्षणी अशा घटना घडत असताना त्याचा आपण विचार करणं, याला आपण काय म्हणतोय इकडे, हा खरं तर भावनिक बुद्धिमत्तेचाही भाग आहे आणि तदनुभूतीचाही भाग आहे. भावनिक प्रतिक्रिया यामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांचा स्वतः अनुभव घेतला जातो. जवळीक व घनिष्ठ संबंध निर्माण केले जातात. जवळीक व घनिष्ठ संबंध निर्माण केले जातात. आता जे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की एखाद्या आपल्या मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या कुटुंबामध्ये एखादी अप्रिय घटना घडलेली आहे, दुःखद घटना घडलेली आहे, त्यावेळी आपण त्याच्या घरी जातो आणि त्यांचं सांत्वन करतो. म्हणजेच काय केलं आपण की इथे त्याचं दुःख आपलं दुःख आहे असं समजून घेतलं, त्याच्या भावनाशी आपण रिलेट झालो, त्याच्या भावनाशी आपण एकरूप झालो आणि आपले आणि त्याचे जे नातेसंबंध आहेत ते याच्यामुळे काय झाले, घनिष्ठ बनले. म्हणजे घनिष्ठ नातेसंबंध आणि जवळीकता वाढवण्यासाठी भावनिक प्रतिक्रिया दिल्या जातात. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे सामाजिक कौशल्य. सामाजिक कौशल्य म्हणजे काय, तर व्यक्ती इतरांमध्ये सहजपणे गुंतल्या जातात. व्यक्ती समाजातील इतर घटकांमध्ये मिसळल्या जातात, गुंतल्या जातात. भावनांची जाणीव कृती करण्यास प्रवृत्त करते. भावनांची जाणीव जी असते व्यक्तीमध्ये ती कृती करण्यासाठी प्रवृत्त करते. सहजी कृती करण्यासाठी योग्य दिशा देते. दुःखाने वाहून न जाता भावनिक बुद्धीचा वापर करून प्रसंगानुरूप प्रतिक्रिया देणे अपेक्षित असते. दुःखानं वाहून न जाता, दुःख झालंय म्हणून न कोसळता भावनिक बुद्धीचा वापर करून प्रतिक्रिया दिल्या जातात की कोणत्या प्रसंगी आपण कसं वागलं पाहिजे. आपण त्या व्यक्तीच्या जागी असतो तर आपल्या काही भावना असत्या किंवा आपण काय विचार केला असता याचा विचार करणं आणि दुसऱ्याची मनं न दुखावणं, दुसऱ्यांना त्रास होईल असं न वागणं, याला आपण काय म्हणतो आहे इकडे. तिसरा जो घटक सामाजिक कौशल्य, हे सामाजिक कौशल्य आहे, हे सोशल स्किल आहे आणि त्या स्किलचा अशा पद्धतीने आपल्याला वापर करावा लागेल. दुःखाने वाहून न जाता किंवा दुःखामध्ये न कोसळता, दुःखाला न घाबरता आपल्याला काय करायला पाहिजे, भावनिक बुद्धीचा वापर करून प्रसंगानुरूप प्रतिक्रिया देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. अनेक संशोधनामध्ये हे दिसून आलेले आहे की तदनुभूतीचा जो वापर आहे तो वापर विश्वास आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी, सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी केला जातो. संशोधनाने हे प्रूव्ह झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे की इकडे तदनुभूतीचा वापर कशासाठी केला जातो आहे, तर विश्वास आणि सुरक्षिततेच्या भावना, विश्वास आणि सुरक्षिततेच्या भावना निर्माण करण्यासाठी तदनुभूतीचा वापर केला जातो. त्याचबरोबर चांगल्या नातेसंबंधाची ही गुरुकिल्ली आहे किंवा किल्ली म्हणू आपण त्याला. चांगले नातेसंबंध जर आपल्याला परस्परांमध्ये निर्माण करायचे असतील, ते दृढ करायचे असतील तर त्यासाठी इकडे तदनुभूती ही आवश्यक बाब आहे. तदनुभूतीच्या सहाय्याने काय होते, परस्पराबद्दलचा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो आहे. त्याचबरोबर सुरक्षिततासुद्धा निर्माण होती आहे, चांगल्या भावना आपल्यामध्ये निर्माण होत आहेत. त्यामुळे तदनुभूती हा या संदर्भातला महत्त्वाचा घटक आहे हे आपल्याला सांगता येईल. तदनुभूती असेल तेथे संवर्धन व आधार शक्य होतो. जर तदनुभूती असेल तर एखाद्या गोष्टीचं संवर्धन होऊ शकतं किंवा सपोर्ट मिळू शकतो. हे या गोष्टी या ठिकाणी शक्य होऊ शकतात केवळ तदनुभूतीमुळे. त्यामुळे सर्जनशीलता व धोका पत्करण्यासाठीचे वातावरण तयार होते. या तदनुभूतीमुळे काय होतं की व्यक्तीमध्ये सर्जनशीलता निर्माण होते, सर्जनशील विचार त्याच्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्याचबरोबर धोका पत्करण्यासाठीचं वातावरण जे आहे, कोणतीही परिस्थिती आपल्या अवतीभोवतीची बदलली किंवा कशी अचानक परिस्थितीमध्ये काही बदल झाले किंवा काही आपल्यासाठी आव्हानं उभी राहिली तरी तो धोका पत्करण्याची जी सहनशक्ती आहे, सहनशीलता आहे ती व्यक्तीमध्ये निर्माण होत असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक आपण तदनुभूतीतील 3 घटक म्हणून पाहिलेले आहेत, जे घटक सिमन बारॉन व कोहेन या संशोधकांनी दिलेले आहेत. आता याच्यानंतर आपण आपल्या मेंदूच्या कार्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. आपल्या ब्रेनच्या कार्यामध्ये दर्पण चेतापेशीचा रोल महत्त्वाचा आहे. या ज्या दर्पण चेतापेशी आहेत त्या संवेदनकारक क्षेत्र, इन्शुल व सिंग्युलेट कॉर्टेक्स चेतापेशीय जाळे आपल्या इकडे ब्रेनशी संबंधित आहे. तर दर्पण चेतापेशीचं जे काम आहे ते काम कशाशी संबंधित आहे, आपल्या भावनांना नियंत्रित करण्याशी संबंधित काम आहे. त्याचबरोबर संवेदनकारक क्षेत्र आणि इन्शुल व सिंग्युलेट कॉर्टेक्स
हे जे चेतापेशी जाळं आहे ते चेतापेशी जाळं इकडे भावनांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतं. त्याचबरोबर जर व्यक्तीच्या उजव्या कायिक वेदनिक मेंदूपृष्ठाला इजा झाल्या, व्यक्तीच्या उजव्या कायिक वेदनिक मेंदूपृष्ठाला जर इजा झाली तर त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या भावना आणि विचार करण्यावरती होऊ शकतो असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रहो, आज आपण इकडे तदनुभूती म्हणजे काय, एम्पथी म्हणजे काय या घटकाबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. याच्यापुढे एम्पथीमध्ये किंवा ज्याला आपण तदनुभूती असं म्हणतोय याच्यामधील घटकांचा जो अभ्यास आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये करतोय. तोपर्यंत आपण थांबतोय. धन्यवाद.